क्षीरसागरांच्या प्रचार यंत्रणेने शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम. काँग्रेसला आघाडी, पण राजेश क्षीरसागरांच्या रणनीतीने सेनेला ऊर्जित अवस्था. उत्तर दक्षिणेतून शाहू महाराजांच्या महामेरूला ब्रेक, सेनेला विधानसभेत विजयाची सुवर्ण संधी. नमस्कार, मी शुभम राज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला. अपवाद वगळता या ठिकाणच्या मतदारांनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे. एकीकडे राजघराण्याची उमेदवारी आणि गादीचा मान अशा भावनिक वातावरणात लढल्या गेलेल्या निवडणुकीत शाहू महाराजांनी अपेक्षित विजय मिळवला. लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघांमध्ये शाहू महाराजांना मताधिक्य मिळालं. यात कोल्हापूर शहरातून काँग्रेसला आघाडी मिळाली, पण अपेक्षित लाखांच्या मताधिक्यापासून वंचित राहावं लागल्याचं दिसत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राबवलेल्या प्रचार यंत्रणेने शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम लागल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, चंदगड, राधानगरी आणि कागल अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची यावेळी उमेदवारी जाहीर झाली. त्याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर, दक्षिण आणि उत्तरमधून काँग्रेसच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती. पण या 3 मतदारसंघातील मताधिक्य चंदगड, कागल आणि राधानगरीतून भरून निघेल असा अंदाज बांधला जात होता. पण प्रत्यक्ष बालेकिल्ले समजले जाणाऱ्या या 3 मतदारसंघातील प्राध्यापक मंडलिक यांना धोका दिल्याचं स्पष्ट झालंय. तर शाहू महाराजांना करवीर वगळता उत्तर आणि दक्षिणमधून अपेक्षित असलेल्या मताधिक्यापासून वंचित राहावं लागतंय. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर मतदारसंघांपेक्षा कोल्हापूर उत्तरसह दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच त्यांना लाखोहून अधिकचं मताधिक्य मिळालं, असं वातावरणही निर्माण त्यावेळी झालं होतं. राजघराण्याविषयीचा आदर, शाहू महाराजांची प्रतिमा या काँग्रेसच्या जमेच्या बाजू असल्याने एकतर्फी लढतीचं चित्र निर्माण झालं. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांच्या निधनामुळे शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेवर मर्यादा होत्या. पण वडिलांच्या दिवस कार्याच्या दुसऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्री राजेश क्षीरसागर यांनी उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील प्रचाराची यंत्रणा हाती घेतली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षाच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मूठ बांधून प्रचार यंत्रणा सक्रिय केली आणि एकतर्फी वाटणारी ही लढत अटीतटीची बनत गेली. यास खास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळ दिलं. पेठापेठांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून जनसंपर्कांचा धडाका लावत क्षीरसागर यांनी काँग्रेसमय झालेल्या वातावरणाची दिशा शिवसेनेकडे वळवली. प्रचारादरम्यानच्या 15 दिवसांच्या अल्प कालावधीत सुमारे 50हून अधिक ठिकाणी मिसळपे चर्चा, 45हून अधिक सभा, 30 प्रचार फेरा, व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा एक हाती सांभाळली. दक्षिणेमध्ये महायुतीचा मेळावा घेऊन रणशिंग फुकलं. दक्षिण मतदारसंघातही ठिकठिकाणी कोपरा सभा, मिसळपे चर्चा या माध्यमातून जनसंपर्क साधला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला देण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी, शिवसेनेची सामाजिक कामे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात क्षीरसागर एक प्रकारे यशस्वी झाल्याचं चित्र दिसून येतं. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली असली तरी राजेश क्षीरसागर यांच्या रणनीतीने उत्तर दक्षिणेतून शाहू महाराजांच्या मताधिक्याच्या महामेरूला ब्रेक लागला. कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करून शिवसेनेने काँग्रेसकडून हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेतला. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांना ऊर्जितावस्था दिली. त्यातून त्यांना दुसऱ्यांदा विजयी करून उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं. मात्र काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी उत्तर पुन्हा काँग्रेसमय केलं. पुढे त्यांच्या निधनानंतर पत्नी जयश्री जाधव यांना उत्तरमधून
मतदारांनी विजयी केलं। यावेळी क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलं होतं। मात्र राज्यातील सत्तेच्या ध्रुवीकरणानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने उत्तरकडे लक्ष केंद्रित केलंय। पुढील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न लोकसभा आणि शिवसेना अधिवेशनाच्या निमित्ताने केला। कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन विकास कामाला चालना दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं बळ आणि राजेश क्षीरसागर यांचा जनसंपर्क कोल्हापूर उत्तरसह दक्षिण मतदारसंघातूनही काँग्रेसचं मताधिक्य रोखण्यास यशस्वी झाल्याचं दिसतंय। कोल्हापूर उत्तरचा विचार करता कसबा बावड्यातील काँग्रेसच्या मताधिक्यालाही राजेश क्षीरसागर यांनी सुरुंग लावल्याचं दिसतंय। तर शिवाजी पार्क, नागळा पार्क, ताराबाई पार्क, टाकाळा, शाहूपुरी, साइक्स एक्सटेन्शन, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, शाहू उद्यान, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ या ठिकाणी मंडलिकांना मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने या दोन्ही मतदारसंघातून चाचपणी केली, तर अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने दोन्ही मतदारसंघात काँग्रेससाठी धोक्याची घंटा असल्याचं स्पष्ट होत आहे। राजेश क्षीरसागरांच्या रणनीतीने कोल्हापूर उत्तरमध्ये सेनेला ऊर्जितावस्था मिळाली असून विधानसभेत पुन्हा भगवा डावलाने फडकण्याची सुवर्ण संधी असल्याचं मानलं जात आहे। आणि अशाच स्पेशल रिपोर्टसाठी तारा न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।